गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आहे 4 मार्च 2025. 9:09 झालेली आहेत आणि निफ्टी इथं ओपन झालेला आहे 975ला, 21,975. जर का आपण हे 4 तासाच्या चार्टवरती जर का बघितलं तर ह्यानं पूर्णपणे गॅपडाऊन काढलेलं आहे आणि ह्या जवळपास 10 महिन्याच्या लोला ओपन झालेला आहे निफ्टी. 15 मिनटाच्या चार्टवरती बघितलं तर कालचे जे बायर्स होते ते निफ्टीनं आता पूर्णपणे काढलेले आहेत आज. कारण का जिथं निफ्टी ओपन होतं आहे तिथं कालचे बायर जे आहेत, इथं जे लोकांनी बाय केला असेल ते आता अडचणीत आलेले आहेत. इथे जे सेलर्स होते काल ते आता प्रॉफिटमध्ये आले असतील आणि बायर्स आता अडचणीमध्ये आले असतील. त्यामुळं आपण शक्यतो सेल साईडचाच ट्रेड बघणार आहोत. जे अडचणीत येतात त्यांच्या विरुद्ध ट्रेड आपण बघणार आहे. आता बायर्स इथं अडचणीत आलेले आहेत, त्यामुळे आपण सेल साईडचा ट्रेड बघणार आहे. बँक निफ्टी काय म्हणतं आहे? बँक निफ्टीसुद्धा थोडंफार त्याच पद्धतीनं दिसतं आपल्याला. 4 तासाच्या चार्टवरती बँक निफ्टी इथं कालच्यापेक्षाही खाली ओपन झालेला आहे थोडंफार. नाही, कालचे बायर्स इथं आहेत, त्यामुळं आज ते हंट होतील असं मला वाटतं आहे. इथं थोडासा सपोर्ट होता, तर हा जो 47,875चा जो सपोर्ट आहे तो आज हंट होईल असं मला वाटतं आहे. 15 मिनटाच्या चार्टवरती काय म्हणतो आहे? बँक निफ्टी इथं ओपन झालेलं आहे. आपण हॉरिझॉन्टल लाईन काढू. इथं ओपन झालेलं आहे बँक निफ्टी. त्यामुळं जर का इथं ओपन झाला असेल तर इथून थोडंफार वरच्या साईडला जर गेला इथपर्यंत तर आपण इथून असं शॉर्ट करू शकतो, किंवा इथून समजा ह्यानं खालच्या साईडला गेलं तर इथं येऊन इथं शॉर्ट करू शकतो आपण. इथून तो खाली पडू शकतो. बरोबर हे 50 मुव्हिंग ॲव्हरेज ज्या पद्धतीनं चाललं आहे त्या पद्धतीनं बँक निफ्टी खाली जाईल असं मला वाटतं आहे. त्यामुळे आज आपण शॉर्टच्या पोझिशन्स आज शोधणार आहोत. अजून 4 मिनटं शिल्लक आहेत. मी पॉज करतो. चला, मार्केट ओपन झालेलं आहे. इथं आपण 1 मिनटावरती येऊ. पहिली कॅन्डल वरून मोठं प्रेशर आहे सेलिंगचं, बाईंग पण आहे. म्हणजे इथं ज्यांनी सेल केलेले आहेत ते कदाचित इथं बाय करत असतील, कारण का त्यांना एवढी गॅरंटी नाही. ह्याच्या खाली ओपन झाला असता ना तर सेलरला जरा जोर चढला असता, पण ह्याच्या खाली ओपन न झाल्यामुळं इथले बायर्स अजूनही पॉवरफुल आहेत. थोडेसे पॉवरफुल आहेत निफ्टीमधले. पहिली कॅन्डल ग्रीन निघते, त्यामुळं नवीन बायर्स आणि इथं ज्यांनी सेल केलेलं आहे ते आपल्या पोझिशन इथं कवर करत असतील असं वाटतंय. आपण वाट बघूया. इथंपर्यंत येऊ दे, त्याला क्लोजिंग प्राईसपर्यंत आलं की तिथं आपण सेल करू. इथं सेलिंग चालेल असं मला वाटतं आहे. 2 मिनटावरती काय म्हणतो? 2 मिनटावरती 200 मुव्हिंग ॲव्हरेज इथं आलेलं आहे. इथपर्यंत. इथं पण अजून सेलिंगच चालू आहे. होते की इथं सपोर्ट घेऊन हे वरती पळेल की काय असं वाटतंय. 1 मिनटावरती
सेलिंग येतं आहे. तर मी इथं 48,100चा पुट बाय करतो. 180 क्वांटिटी मार्केट बाय. चला, कालच्यासारखा लफडा नाही झालेला. $719ला मिळालेलं आपल्याला. मी इथं सेल केलेलं आहे. इथून ते खाली जाण्याची शक्यता वाटते मला. 5 सेकंदाच्या चार्टवरती त्याने इथं मस्त रेजिस्टन्स खाल्लेला आहे 200 मुव्हिंग ॲव्हरेजला, 50 मुव्हिंग ॲव्हरेजला. आणि 713 715ला तो गेलेला आहे. ठीक आहे, इथं बघूया आपण काय होतं. इथून खाली जायला लागलं की आपण परत दुसरी पोझिशन घेणार आहोत. 705 703 700. ओके, इथं अजूनही 5 मिनिटाच्या चार्टवरती निफ्टी रेडच चाललेला आहे. हा काय वरती जातोय असं वाटत नाही आहे अजूनही. 703 704 बाय. 708ला बाय केलेलं आपण. 14 15 16 18 अजून एक बाय. 266. चार्ट काय म्हणतोय, जाईल खाली. हे इथून खाली जाण्याची शक्यता जास्त आहे असं आपण अंदाज बांधूया. निफ्टी खाली चाललेला आहे त्यामुळे हे अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे. मी इथं एक बाय अजून करतोय. 705 702 701. अरे बापरे, वरचं काढलं की काय ना. वरची कॅन्डल काढली. इथं त्याला रेजिस्टन्स यायला पाहिजे. 674. बापरे, बाय. 677ला आपण एक बाय केलेलं आहे. आणि आपली लिमिट संपलेली नाही अजून. शेवटची 90 क्वांटिटी आपण ट्रेडिंगसाठी ठेवणार आहोत. अरे बापरे, हे काय गेलं आहे ना. बहुतेक क्लोजिंग प्राईस काढून जातो आहे वरती आणि आपल्याला आज बहुतेक लॉस चांगलाच होतो आहे. चांगलाच लॉस होतो आहे आज. आज बहुतेक बँक निफ्टी आपल्याला रडवणार असं दिसतंय. 645. मी पॉज करतो. चला, शेवटचे 90 बाय करू आणि वाट बघू. आपल्या पोझिशनमध्ये सुधारणा व्हायची वाट बघूया आपण. आपली 677ला एक गेलेली आहे, 670ला एक गेलेली आहे. त्यामुळे 687 697 अशी आपल्याला एक या दोन्ही काढता येतील. 270 क्वांटिटी 9817 270 क्वांटिटी आपल्याला इथं सेल करता येईल. 270 क्वांटिटी लिमिट 687 किंवा 695. वाट बघूया आपण. मी पॉज करतो. चला, आपल्याला 52,000 रुपये 49,000 रुपये लॉस होतो आहे. तर 47,000 रुपये आपण थोडा लॉस कमी करायचा प्रयत्न करूया. शक्य झालं तर आपण इथून बाहेर पडू. आता इथं 3 मिनिटाच्या चार्टवरती 200 मुव्हिंग ॲव्हरेजवरती इथं रेजिस्टन्स खाण्याची शक्यता आहे. इथं काय होतं बघूया. निफ्टीनं चांगला रेजिस्टन्स इथं दिलेला आहे. इथून चांगल्या पद्धतीने ते खाली येत आहे निफ्टी. 1 मिनिटाच्या चार्टवरती निफ्टी 1 मिनिटाच्या चार्टवरती खाली येत आहे.
बँक निफ्टीनं 200 मुव्हिंग ॲव्हरेजला रेजिस्टन्स खाल्लेला आहे. 667 आपला लॉस 31,000वरती आलेला आहे. 65, 67, 70 अजून आपण काढलेलं नाही आहे, वाढ बघतो आपण. 50-53पर्यंत गेला होता आपला लॉस इथं, तरीसुद्धा आपण इथं थोडंसं वाढ बघू. आता इथं कदाचित सपोर्ट घेण्याची शक्यता आहे 1 मिनिटाच्या चार्टवरती. निफ्टी पण 1 मिनिटाच्या चार्टवरती आहे इथं. काय होतं बघूया. 72, 73, 76, व्हेरी गुड. 80, 18,000 रुपये लॉस चाललेला आहे. मला असं वाटतं की इथं बायर्सनं बोलवलं गेलेलं आहे. आणि आता ते त्यांचे स्टॉप लॉस इथं खाण्याची शक्यता आहे. इथपर्यंत तरी यायला पाहिजे. स्टॉप लॉस इथं खाण्याची शक्यता आहे त्यांचे. बघू काय होतं. मी पॉज करतो. 3 मिनिटाच्या चार्टवरती निफ्टी 50 मुव्हिंग ॲव्हरेज आणि 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलेलं आहे. इथं त्यानं बँक निफ्टीनं 200 मुव्हिंग ॲव्हरेजला रेजिस्टन्स घेतला आहे असं वाटतं आहे. या इथं इथलं ब्रेकआउट फेल झालेलं आहे. त्यामुळं ही जी लेवल आहे, ही लेवल आता तो जर का त्यानं काढली साधारण 48,000ला जर का तो आला तर आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी पॉईंट्स मिळवू शकू असं मला वाटतं. 688 वगैरे चाललं आहे. आपला 14,000 रुपये लॉस चाललेला आहे. तरी मी पॉज करतो. ओके, 657, 58 चाललेलं आहे. 37,000 रुपये आपल्याला लॉस चाललेला आहे. मला वाटतं इथं पोझिशन आपली कट करावी, कारण इथून बँक निफ्टीवरती जाण्याची शक्यता जास्त आहे. इथं जर का बघितलं इथून तो वरती जाण्याची शक्यता जास्त आहे असं वाटतंय. तरी मला वाटतं आपण इथं आपली पोझिशन कट करून थोडंसं चांगल्या सेटअपची परत एकदा वाट बघावी असं मला वाटतं आहे. 42, 43, 44. ओके, मी पोझिशन 45,000ला कट केलेली आहे. तरी मी इथं थोडा चांगला सेटअपची वाट बघतो. मी पॉज करतो. बँक निफ्टीनं 200 मुव्हिंग ॲव्हरेज इथे एकदा तोडलं, खाली आला, परत इथे एकदा तोडलं. म्हणजे तो सध्या बुलिश मूडमध्ये वाटतोय मला, कारण याच्या खाली जाण्यास काय तो तयार नाही आहे. आणि इथला हाय त्याने एकदा तोडायचा प्रयत्न केला, फेल झाला. हा जो हाय आहे तो खाली आला आणि परत त्याने घेतलेला आहे. त्यामुळं 48, 500 चा कॉल 49 डेल्टावरती आहे सध्या. बघूया काय करतोय. ही लेवल खूप क्रुशल आहे. ह्या लेवलच्या वरती जर का तो गेला, कालची लेवल जी होती ही लेवल जर का त्यानं तोडली तर तो वरती जाण्याची शक्यता जास्त आहे. 48,500 म्हणजे कालचा जो रेजिस्टन्स होता इथं, हां, इथले जे सेलर्स आहेत त्यांना काढण्याची शक्यता त्याची जास्त आहे. आता काय म्हणतो तो बघूया आपण. मी पॉज करतो. चला, 48,500चा कॉल घ्यायचा आपण. 48,500चा कॉल, 180 क्वांटिटी बाय. इथून ब्रेकआउट मिळण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं अशी बघूया. 31ला गेला आहे. बाय. बाय.
सेलला जायचं आपण आता. आपण बाय कितीला गेलं आहे? हायेस्ट बाय आहे 54चा, 60ला गेलेलं आहे, 63 66. पोर्टफोलिओला आपण जर का गेलो तर आता आपल्याला इथं 12,000 13,000 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे, 14,000 रुपये. काय परिस्थिती आहे? इथं ब्रेकआउट झालेलं आहे, आपण जसं बोललो त्याप्रमाणे इथं ब्रेकआउट झालेलं आहे. आता जरा वरची मूवमेंट पकडेस तोपर्यंत आपण वाट बघूया. इथं मी पॉज करतो. 772 चाललेलं आहे, 777, 782. आपल्याला 40,000 रुपये इथं प्रॉफिट दिसत होता आत्ता. 38,000, 39,000, 40,000. तरी मी पॉज करतो. निफ्टी जरा थोडं त्रास दिलं असं वाटतं आहे आणि बँक निफ्टीला खाली खेचतं आहे. ते निफ्टीने इथं जरा बेरिश पॅटर्न काढलेला आहे, तरीसुद्धा बँक निफ्टी थोडाफार बुलिश राहायचा प्रयत्न करतो आहे. बघूया काय होतं आहे. मी पॉज करतो. निफ्टी थोडंसं बेरिश आहे, त्यामुळं बँक निफ्टी ब्रेकआउट होईना झाला आहे. साधारण इथून असं तो ब्रेकआउट व्हायला पाहिजे. हे ब्रेकआउटचं पॅटर्न आहे. इथून असं 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 आणि असं. बघूया काय होतं. मी पॉज करतो. निफ्टी रडवतो आहे, बँक निफ्टी त्याच्यामुळं हे ट्रायंगल पॅटर्नमध्ये अडकला आहे. ॲक्च्युली हा ट्रायंगल पॅटर्न वरच्या दिशेनं फुटतो, पण निफ्टी रडवत असल्यामुळं प्रेशर आलेलं आहे बँक निफ्टीवरती. इथं वरच्या दिशेनं फुटला पाहिजे तर काहीतरी होऊ शकतं. आपण थोडंसं ॲडजस्ट करू याला. ओके. अरे यार, अशा पद्धतीनं इथं सपोर्ट घेऊन तो आता इथून वरती जायला पाहिजे, निफ्टी पण वरती जायला पाहिजे, पण हे काय जाईल असं वाटत नाही. अरे यार, 58पर्यंत आलेलं आहे, 59, 60. बघूया. मी पॉज करतो. चला, फायनली इथून या लाईनच्या वरती ब्रेकआउट मिळण्याची शक्यता तयार झालेली आहे. बँक निफ्टीची 302, 783, 82. तरी अजून कमीच आहे. आता खरं 302पर्यंत गेला होता. अरे यार, ब्रेकआउट फेल होतो सारखा. याचा ब्रेकआउट फेल होतो सारखा. हे काय? हे मी खाली खेचतो राहिला. इथून वरती 340 350पर्यंत जायला पाहिजे खरं म्हणजे. निफ्टी ब्रेकआउटला आलेला आहे. निफ्टीमध्ये एक सुंदर पॅटर्न बनतो आहे. तो म्हणजे असा पॅटर्न आहे हा की हा जर का इथून फुटला, खालून प्रेशर आलेलं आहे निफ्टीमध्ये, खालून प्रेशर आलेलं आहे इथून 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 आणि इथून ब्रेकआउट निघण्याची शक्यता आहे. हा 22,102 22,110पर्यंत जाऊ शकतो. 302पर्यंत बँक निफ्टी 308पर्यंत गेलेला आहे, 806ला गेलेला आहे. आपल्याला 10,000 15,000 रुपये प्रॉफिट चाललेलं आहे. आपलं टार्गेट ह्याच्यामध्ये नॉर्मली आपलं असं असतं की 15,000 रुपये प्रॉफिट मिळालं की खूप होतं. तरीसुद्धा आपण ट्राय करू जास्त प्रॉफिट मिळतो आहे का हे बघायला. कारण मोमेंटम आलेलं आहे बँक निफ्टीमध्ये. साधारण 835ला वगैरे आपण बाहेर पडू. 855 मी ठेवलं आहे, पण मला वाटत नाही 855ला जाईल. 835ला वगैरे आपण बाहेर पडू. 17,000 रुपये आपल्याला प्रॉफिट चाललेलं आहे इथं. मी पॉज करतो. आपण ज्याप्रमाणे अपेक्षा केली होती त्याप्रमाणे इथं ब्रेकआउट मिळालेलं आहे. फक्त हा सस्टेन झाला पाहिजे इथं वरती. 350 370 80पर्यंत गेला पाहिजे तर काहीतरी होऊ शकतं. 807 चाललेलं आहे. आपल्याला साधारण 9,000 11,000 प्रॉफिट चाललेलं आहे. हा सस्टेन व्हायला पाहिजे इथं वरती. 350 पावणे 400पर्यंत जरी गेला तरी आपण इथून बाहेर पडू. इथं मी मगाशी निफ्टीमध्ये म्हटल्याप्रमाणे हा जो आहे प्रेशर, खालून 3 प्रेशर पॉईंट आलेले आहेत आणि इथं ब्रेकआउट मस्त मिळालेला आहे. फक्त हा सस्टेन झाला पाहिजे इथं वरती. सस्टेन नाही झाला तर मग अवघड आहे. सस्टेन होणं महत्त्वाचं आहे. मी पॉज करतो. बहुतेक आपण माती खाल्लेली आहे. 40-45 हजार इथं प्रॉफिट होता. 10-12 हजार इथं प्रॉफिट होता. आणि आता काही
इथं होप दिसत नाही आहे. 2 मिनटावरती 20 मुव्हिंग ॲव्हरेजला इथे सपोर्ट घेतलेला आहे. इथे सपोर्ट घेऊन वरती जाण्याची शक्यता वाटते आहे, पण 3 मिनटाच्या चार्टवरती खूप डिस्टन्स आहे. इथं 5 मिनटाच्या चार्टवरती वरती 200 मुव्हिंग ॲव्हरेजचं हे आहे. चला परत एकदा आपल्याला 800ला येऊन टेकलेलं आहे. इथं परत एक हे जे इथं बसलेले सेलर्स आहेत यांचं आता स्टॉप लॉस हंटिंग सुरू होईल. 350पर्यंत जरी गेला तरी आपण इथं व्यवस्थित बाहेर पडू शकू. साधारण 836 वगैरेला आपण इथं बाहेर पडू. मी पॉज करतो. निफ्टी 50 मुव्हिंग ॲव्हरेजशी झगडत आहे इथं, त्यामुळे बँक निफ्टी प्रेशरमध्ये आहे. बँक निफ्टीला 3 मिनटाच्या चार्टवरती 200 मुव्हिंग ॲव्हरेजचा रेझिस्टन्स आहे. इथे एक होता, इथे एक होता, आणि जेव्हा निफ्टी इथून ब्रेकआउट होईल, हा एक छान पॅटर्न बनतो आहे. इथून निफ्टी ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. त्याला बँक निफ्टीसुद्धा ब्रेकआउट होईल असं वाटतं आहे. बघूया काय होतं. मी पॉज करतो. चला आपण इथं पोझिशन कवर केलेली आहे. ही पोझिशन 50,000 आपल्याला स्टॉप लॉस उडलेला आहे आणि याचा 45,000 आपले 2 स्टॉप लॉस असे पोझिशनमध्ये उडलेले आहेत. मागचे 2 प्रॉफिट आपण 2 किंवा 3 प्रॉफिट आपण आज दिलेले आहेत, आणि यांना बरोबर माझं स्टॉप लॉस खाऊन हा आता इथून वरती चाललेला आहे. हा इथून कदाचित वरती जाईल पण आज, पण आता काय मी ट्रेड करणार नाही, कारण माझे 2 ट्रेड सलग लॉसमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं आजचं ट्रेडिंग इथंच बंद करू आपण. पुन्हा भेटूया उद्या किंवा परवा दिवशी. एक दिवस विश्रांती घेऊ. ओके. बघा 702 झाला, आणि माझी ऑर्डर कितीला गेली ती 773ला मला काढायला लागलं. 24,000 रुपये त्याने मला बरोबर इथं काढला. आता तो जाईल वरती. आता इथून सुसाट जाईल. असंच असतं. आपण विकलं की वाढतं आणि घेतलं की पडतं. ठीक आहे. आपल्याला काही इथं बघायची इच्छा नाही आहे. लॉगआउट करून बाहेर पडतो. थँक्यू. बाय बाय.